नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या बारागाव नांदूर परिसरात जमिनीच्या वादातून एका 45 वर्षीय महिलेसोबत विनयभंगाची धक्कादायक घटना घडली. तुम्ही या शेतीमध्ये बोर घेऊ शकत नाही, जमिनीचं वाटप झालेले नाही असं सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी महिलेला मिठी मारत तिचं ब्लाऊज फाडून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं. तसेच चाकूचा धाक दाखवत तिच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना 15 मे रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडली आहे. पीडित महिला आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेली असताना आरोपी शेतात बोर घेत असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. त्यावरून झालेल्या वादाचं रूपांतर थेट विनयभंग आणि मारहाणीमध्ये झालं. महिलेच्या आरडाओरडीनंतर तिचे आत्या व वडील घटनास्थळी धावून आले. मात्र आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला जमीन व प्लॉट काहीही देणार नाही, जिवे मारून टाकतो अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. विशेष म्हणजे पीडित महिला एकटी असल्याचा फायदा घेत आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारचा प्रयत्न केल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली. या प्रकरणी पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी सुनील रामदास गाडे व सनी सुनील गाडे दोघे राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 562/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 74-115-2, 351-2, 352 नुसार विनयभंग, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हवालदार विकास वैराळ करीत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.